मंडळी, बडे मुद्देच्या सुरुवातीलाच मला आज एक आवाहन करायचं आहे महाराष्ट्रातल्या तमाम पुरुषांना। जर तुमच्या स्वतःच्या हिमतीवर गाड्या, घोड्या, सोनं, नाणं, फ्लॅट एवढंच काय घड्याळ आणि मोबाईल घेण्याची धमक असेल ना, जर मनगटात तो दम असेल ना, तरच त्यांनी लग्न करावं, अन्यथा त्यांनी खुशाल वळू बनून फिरावं। मुलींच्या आईबापाच्या जीवावर चैन करणाऱ्यांनी लग्न करून मुलींची आयुष्य उद्ध्वस्त करू नये आणि मुलींनीही दिखाव्याच्या फिल्टरवर भाळून आयुष्याची राख रांगोळी करून घेऊ नये। हे आवाहन करण्याचं कारण म्हणजे पुण्यात एका फॉर्च्युनरमध्ये फिरणाऱ्या स्टँडर्ड भिकार मानसिकतेच्या लोकांनी एका निष्पाप मुलीचा जीव घेतला हुंड्यासाठी। हा काही महाराष्ट्रातला पहिला हुंडाबळी नाहीये, पण एका सुशिक्षित, प्रतिष्ठित आणि गडगंज श्रीमंत कुटुंबात हुंड्याच्या हव्यासापायी गेलेला हा बळी आहे। म्हणून अवघ्या महाराष्ट्राचं समाजमन आज सुन्न आहे। खरं सांगू, पुण्यातल्या या घटनेनं आपल्या मनातल्या अनेक संकल्पनांना तोडून मोडून टाकलं। संकल्पना सुशिक्षित म्हणजे पुढारलेले, प्रतिष्ठित म्हणजे प्रेमळ आणि श्रीमंत म्हणजे दिलदार, सगळं काही तुटून पडलो। सुशिक्षित रूढीवादी निघाले, प्रतिष्ठित हे क्रूर निघाले आणि श्रीमंत मनाचे दरिद्री निघाले। लक्ष्मी म्हणून घरात आलेल्या प्रत्येक सुनेचा हागवणी कुटुंबियांनी जो छळ मांडला तो संताप आणणार आहे। तळपायाची आग मस्तकात नेणार आहे। वाईट याचं वाटतंय की हे या महाराष्ट्रात घडतंय, त्या महाराष्ट्रात घडतंय ज्या महाराष्ट्रानं सुधारणेचा वसा घेतला, जिथं चळवळीची मोठी परंपरा आहे। अरे, कर्तृत्ववान महिलांची पिढ्यानपिढ्यांची तर फौज आहे। जिजाऊ, सावित्री आणि रमाईंचा हा महाराष्ट्र आहे ना। पण आज हे कळायलाच मार्ग नाहीये की आम्ही काळाच्या सोबत पुढे चाललोय की काळाच्या मागे चाललोय। आजच्या आणि भविष्याच्या काळाचं टूल एआय तुम्हाला माहितीच आहे। त्याच एआय वर आज शोधले हुंडाबळीचे आकडे, तेव्हा कळलं आपल्या पुढारलेल्या महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीची 2024 मध्ये 1317 प्रकरणं समोर आली। राष्ट्रीय महिला आयोगाची ही आकडेवारी आहे। हादरलात ना? पण हादरण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्याकडे केवळ 90% प्रकरणं जी आहेत ती नोंदवली जात नाहीत, केवळ 10% नोंदवली जातात। हे मी नाही, राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षण सांगतंय। देशात दर 4 मिनिटाला एक गुन्हा नोंदवला जातोय घरगुती हिंसाचाराचा। शर्मेची बाब ही आहे की 32% महिलांना गरोदर असताना या घरेलू हिंसाचाराचा सामना करावा लागतो। बघा ही मर्दुमकी। आपल्या समाजात आंतरजाती विवाह केले म्हणून खून पाडले जात आहेत आणि 4 लग्नात एक असा बालविवाह समाज मान्यतेने लावले जात आहेत। प्रश्न आहे, आपण कसल्या पुढारलेल्या गप्पा मारतोय? आज एका कथित पुढारलेल्या घरात हुंडाबळी गेला, त्या पीडितेला महाराष्ट्रानं न्याय मिळवून दिला तरी पुरेसा आहे। म्हणून आज आपण चर्चा करतोय तिला न्याय देण्यासाठी। तिच्यावरती आज जो गुन्हा आहे आरोपी मारेकऱ्यांवरती, तो हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे। लाडकी बहीण म्हणता, मग माझ्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, माझी एवढीच विनंती। आपल्या पोटच्या लेकीच्या आयुष्याची राख रांगोळी झालेला हा हतबल बाप। कसपटे कुटुंबानं लाडक्या लेकीला गमावलं, पण ज्यांनी तिचा जीव घेतला त्यांना शिक्षा व्हावी म्हणून वैष्णवीचे वडील अनिल कसपटे न्यायाची लढाई लढतायत। कारण वैष्णवीची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 2 कोटी त्यांना कमी पडले द्यायला। आम्ही एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब। 2 कोटी त्यांना कमी पडले। माझ्या मुलीला आज इतकं काळं करून मारलं, तिला मारून टाकलं माझ्या मुलीला। वैष्णवीनं गळफास घेण्याच्या आधी तिला मारहाण करण्यात आली। तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ओरडून सांगतोय की तिला सासर नावाच्या चळछावणीत रोज तिळतिळ मारलं गेलं, मरणाच्या दारात तिला नेऊन ठेवलं गेलं। त्यामुळे आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा नाही तर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। व्यवस्था कशी आरोपींची भलावण करते आणि
जिथे पीडितेचा मृत्यू होताना तिच्या अंगावर 19 व्रण दिसत आहेत, तेव्हा तो मृत्यू संशयास्पद आहे, त्याची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद व्हायला हवी होती आणि तपासाचे सूत्र फिरायला हवी होती. परंतु तशी तपासाची आणि मृत्यूची नोंद होत नाही. याचा अर्थ पोलिसांकडे सुद्धा एक अलिखित संकेत असतात की माणूस सत्ताधाऱ्याचा असेल तर FIR करताना 100 वेळा विचार करा. खरं तर वैष्णवीचा जीव वाचला असता जर या नराधमांना वेळीच कायद्याचा बडगा दाखवला गेला असता. घरात आलेल्या सुनांना गुलाम समजणाऱ्या भिकार मानसिकतेच्या हगवणे कुटुंबियाने मोठ्या सुनेचाही छळ मांडला. मयुरी हगवणेवरही अत्याचार केले. तिनं पोलिसात तक्रार केली, पण पोलिसांसाठी तो अदखलपात्र गुन्हा ठरला. दखल घेतली गेली असती तर एक जीव वाचला असता. हो, क्रूर म्हणजे शब्द माझ्याकडे तर त्यांना बोलायला शब्द सुद्धा नाहीत, की ती एवढी घाणेरडी लोकं आहेत, की ती म्हणजे एखाद्याचा जीव पण घेऊ शकतात, अशी ती लोकं आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 304 कलम 306 कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर ते दोघं मिसिंग आहेत, हेच दुर्दैवी आहे. त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात, म्हणजे मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या टाइम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. समाजात खोटी प्रतिष्ठा घेऊन मिरवणारे घरात किती क्रूर आणि भिकार मानसिकतेचे असतात हे या सगळ्यातून दिसून येत आहे. महाराष्ट्रात घडलेलं हे एकमेव प्रकरण नाही, पण हे प्रकरण असं ठरावं की उद्या कुठल्याही लेकीचा छळ करताना नराधमांच्या काळजाचा थरकाप उडावा. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या घटनाक्रमाच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याचे आज महाराष्ट्रानं अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे, त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणून आज बडे मुद्देच्या माध्यमातून सवाल घेऊन आलोय. वैष्णवीच्या मारेकऱ्यांवर हत्येचा गुन्हा नेमका कधी दाखल होणार आहे आणि तो व्हायला हवा का, त्याच्याबद्दलचं तुमचं मत सुद्धा तुम्ही नोंदवू शकता. वैष्णवी खोट्या प्रतिष्ठेचा खरंच बळी ठरली का? जे समाजातली आजही खोटी प्रतिष्ठा आहे की लग्न झालं म्हणजे तिनं तिथंच मरावं, हे जे आहे त्या सगळ्या प्रतिष्ठेचा ती बळी आहे का? महिला आयोगाची भूमिका नेमकी काय आहे? हे उशिरा एवढी जाग का आहे? महिलांना न्याय देण्यासाठी ही व्यवस्था उभी केली ना, मग महिला आयोग काय करतोय हा सवाल आज महाराष्ट्रातून सर्व स्तरातून विचारला जातोय. भरोसा सेलच्या भरोशावर प्रश्न चिन्ह का उपस्थित केलं जातंय? का आज त्याच्यावर विश्वास नाहीये? यंत्रणा मिटवीच्या मागे का लागलेली आहे? घरगुती हिंसाचाराची नोंद का होत नाही? त्याच्या मागची सामाजिक कारणं काय आहे? घटना तर इतक्या घडतायत, पण नोंद का होत नाहीये? आणि मग वास्तव समोर येत नाही का? या सगळ्याचे सामाजिक सगळे पदर समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आज या चर्चेमध्ये आपल्या सोबत महाराष्ट्राच्या महिला प्रश्नांवरती, सामाजिक प्रश्नांवरती सातत्यानं आवाज उठवणाऱ्या रणरागिणी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या, त्या सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्यासोबत स्त्री अभ्यासक डॉक्टर भारती जोशी सुद्धा आहेत आणि या सगळ्या पीडित कुटुंबामधून सुद्धा आज दोघं जण आपल्या सोबत आहेत, अनिल कसपटेजी आणि त्यांचे भाऊ. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. थोड्याच वेळात आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे असतील आणि रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत. मी चर्चेची सुरुवात करणार आहे वर्षाताईंपासून. वर्षाताई, आज महाराष्ट्र सुन्न आहे. ज्या प्रकारच्या क्रूर कहाण्या एका घरात, छळछावणीमध्ये, घर कसं म्हणावं त्याला, त्या छळछावणीमध्ये झाल्या, त्या सगळ्यानंतर महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की आज प्रतिष्ठित, श्रीमंत आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित अशा कुटुंबामध्ये हुंडाबळी जात असेल तर आपण चाललोय कुठे आणि याचं उत्तर नेमकं काय आहे? सगळ्यात पहिल्यांदी ज्या पद्धतीने मुलींच्या वरती ज्या वेळेला असे अत्याचार अन्याय होतात, कुटुंबांतर्गत होतात, रस्त्यावर होतात, कामाच्या ठिकाणी होतात,
त्यावेळेला त्यांना झालेल्या छळाच्या संदर्भाने कुटुंबातली माणसं ही फार कमी वेळा आपल्याला व्यतीत झाले दुःखी होतात, पण प्रतिष्ठेचं एक वेगळं वलय त्यांच्या पाठीशी असतं आणि वेळोवेळी ज्या पद्धतीने या कुटुंबाने सुद्धा मागण्या पुरवलेल्या आहेत, याच्या आधी सुद्धा एकदा विष घेऊन तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच वेळेला तिला त्यांनी वाचवलेलं आहे, पण तेव्हाच जर हा गुन्हा दाखल झाला असता तर आज कदाचित वैष्णवी आपल्यासोबत जिवंत असती. त्यामुळे MLC मेडिको लिगल केस, एखादी बाई पडल्यानंतर किंवा एखादी बाई एखादा जखम अंगावर घेऊन दवाखान्यात आल्यानंतर त्या जखमेकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे आणि त्या कुटुंबाचं काउन्सिलिंग करून गुन्हा दाखल केला पाहिजे, त्या कुटुंबाला आश्वस्त केलं पाहिजे, याची जर प्रक्रिया त्या मुलींनी ज्या वेळेला विष प्राशन केलं होतं गरोदरपणाच्या दरम्यान, त्यावेळेला जर ही घटना घडली असती तर वैष्णवी आज आपल्या सोबत असली असती. त्यामुळे याच्यामध्ये जेवढ्या त्या त्या कुटुंब म्हणजे ते बदमाशच लोक आहेत, म्हणजे ते माणसं म्हणताच येणार नाहीत असे दुष्ट लोक आहेत आणि असे कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती शिक्षा जामीन मिळता कामा नये, शिक्षा लागली पाहिजे. हे जरी खरं असलं तरी आज वैष्णवीची स्वप्न संपली, अकाली त्या लेकराला आई नाहीशी झाली. या सगळ्याला ही जी व्यवस्था आहे प्रतिष्ठेच्या खोट्या गोष्टींआड आणि ज्या पद्धतीने लग्न केली जातात, म्हणजे ज्या पद्धतीने रिलायन्स वाल्यांच्या त्या अंबानीच्या घरातलं आपण लग्न दाखवतो आणि त्याच्यामुळे खालीपर्यंत अगदी आमच्या गावातल्या सरपंचांपर्यंत पैसा कुठून आणला हे महत्वाचं नाही, तो पैसा मिळणं महत्वाचं. आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री हुंडाबंदीचा या देशामध्ये कायदा असणार आणि हुंडा ह्या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे की अगदी कपड्यांसहित सगळ्या चीज वस्तू म्हणजे हुंडा. असा हुंडा असणाऱ्या ज्युपिटर काय ती फॉर्च्युनरची चावी आमचे उपमुख्यमंत्री त्या लग्न समारंभात त्या मुलीच्या वडिलांच्या कष्टातून मिळालेल्या पैशाची ती गाडी त्याची चावी अधिकृतपणे जाहीरपणे देतात. या पद्धतीने हुंडाला बढावा देण्याचं जर सार्वजनिक कार्यक्रम पदाधिकारी असणाऱ्या माणसाच्या लग्नात जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री जर करत असतील तर याच्यापेक्षा वेगळे हाल आमचे दुसरे काही होऊ शकत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे एकदा चटक लागली त्यांना या पद्धतीने कुठलेही कष्ट न करता भ्रष्टाचार करायचा, कुठलेही कष्ट न करता या पद्धतीने हुंडा गोळा करायचा आणि आयुष्यातली सगळी सुख एन्जॉय करायची, ही जी मानसिकता वाढतीये बरोबर आहे. त्याला तुमचं आपला म्हणणं आहे विरोध ही असला खोट्या पाहिजे. प्रतिष्ठेची त्याचा वैष्णवी बळी बळी ठरलेली गेले आहे. अशी माझी धारणा आहे. खोट्या प्रतिष्ठेची ती बळी ठरलेली आहे असं तुम्ही म्हणताय. मला त्या मुद्द्यावर यायचं आहे, पण तृप्ती देसाईंना मला विचारायचं आहे की आज या बदमाशांना आपल्याला जर धडा शिकवायचा असेल तर तो धडा आहे त्या कायद्याच्या नुसार आपल्याला शिकवता येईल का, किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते पुरेसे आहेत असं वाटतंय का तुम्हाला, की त्यांच्यावरती हत्येचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे? खरं तर हुंडाबंदीचा जो कायदा आहे आपण जर बघितलं तर तो आता सुरुवातीला जसा स्ट्रिक्ट होता त्यानुसार नाही, त्याच्यामध्ये बरेच बदल झालेत. सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत. सुरुवातीला आपण पोलीस स्टेशनला गेलो तर गुन्हा दाखल होत नाही, भरोसा सेलकडे जे आहे ते महिलांना पाठवलं जातं आणि त्यात किती तथ्य आहे आणि नाही बघून मग तो गुन्हा दाखल केला जातो. पण गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो त्यांना तातडीनं त्याच्यामध्ये जामीन मिळतो. आता या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर वैष्णवीवर जो आहे तो अमानुष छळ पण केलेला आहे. तिला जे काही आहे त्या जखमा, मारहाण केलेली आहे. ती ज्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली, त्यामुळं जो काही तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा जो गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे. आणि मला तर वाटतंय की खरं तर हत्येचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ही जी मगाशी मी जसं आपण बाहेर गुंडांची टोळी म्हणतो तसं घरामध्ये मयुरी जगताप ही अजून एक मुलगी तिथं नांदायला गेलेली होती, तिनेही तक्रार दिलेली होती आणि तिलाही या लोकांनी छळ केलेला आहे. म्हणजे ऑलरेडी सगळ्यांच्या विरोधात तक्रार आहे आणि आता वैष्णवीची ही आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणाची तक्रार, हुंडाबळीची तक्रार आणि अजूनही काही कलम लागतील. मला तर वाटते असे गुन्हे जर याच्या आधी त्यांच्यावर दाखल असतील, तक्रारी दाखल असतील तर यांच्यावर मोका अंतर्गत पण कारवाई करावी आणि मग त्यांना खऱ्या अर्थाने जे आहे ते त्याच्यामध्ये मग लवकर त्यांची सुटका होणार नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई कधी होईल, लवकर शिक्षा कधी होईल. तर हे प्रकरण तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर गेलं तर शिक्षा होईल. अन्यथा हुंडाबळीच्या केसेसमध्ये लवकर प्रकरणं जी आहेत ती निकाली लागत नाहीत. बऱ्याच जणांना जे आहे तो त्याच्यामध्ये गेट जामीन असल्यामुळं तातडीनं ते रिकामे होतात आणि म्हणूनच सासरची करून काय करणार आहे, हुंडाबळीची केस करणार आहे ना,
मी हम्म. लगेच एका दिवसात सुटून येतो, एका दिवसात मला जामीन होतो. मला वाटतंय की वैष्णवीच्या ज्या पद्धतीनं क्रूरपणे तिचा छळ करण्यात आला, ज्या पॉलिटिकल पार्टीशी हे लोक कनेक्टेड आहेत, अजूनही राजेंद्र आगवणे जे आहेत ते अटकेत नाहीयेत, ताबडतोब तर त्यांना अटक केलीच पाहिजे. पण अशांची रस्त्यावर जशी आपण गुंडांची धिंड काढतो ना, त्यांची धिंड काढली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या घरातली वैष्णवी आहे. हो. आज काकांच्या घरातली वैष्णवी गेली आहे, परंतु उद्या कुणाच्या घरात अशी वैष्णवी होऊ नये, छळ तिने सहन करू नये, यासाठी आता जे आहे ते सरकारने सुद्धा हुंडामुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी आता कशा पद्धतीनं पावलं उचलता येतील अशी कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त कलम दाखल करून त्यांना कठोर शिक्षा आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मला या सगळ्याची जी लढाई लढतायत त्या कुटुंबाशीच बोलायचं आहे. आपल्यासोबत अनिल कसपटे आहेत. अनिलजी, हे सगळं प्रकरण समोर आल्याच्या नंतर इथल्या व्यवस्थेनं तुम्हाला रिस्पॉन्ड कसं केलं? आज ज्या प्रकारचे हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यानंतर झालेल्या कारवाईच्या बद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि हत्येचा गुन्हा तुम्ही म्हणताय की ही आत्महत्या नाहीच आहे, हे हत्या आहे, मग तशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला पाहिजे का? तुमची काय मागणी? आवाज गेला. हा, येतोय माझा आवाज? आवाज गेला. आवाज येतोय? येतोय आवाज. हा, बोला बोला बोला. हा. सुरुवातीला हा, आम्ही IBN लोकमतचं खूप आभारी आहोत की तुम्ही सातत्यानं हा विषय या ठिकाणी लावून धरला आणि आम्हाला न्यायाच्या वाटेकडे घेऊन गेलात सर. आवाज बोला बोला सलग येतोय तुमचा आवाज. आवाज नाही. हॅलो. हा, बोला बोला. अनिलजी, तुमचा काहीतरी अडचण आहे. तुमची अडचण आहे अनिलजी, पण तुम्ही बोला. त्यांचा आवाज येत नाही आम्हाला. तिकडचा आवाज येतच नाही. बरं, काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही. मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेन. आपल्यासोबत डॉक्टर भारती जोशी सुद्धा आहेत. भारतीताई, या सगळ्या हुंडाबळीच्या आरतीताई माफ करा, या सगळ्या हुंडाबळीच्या केसेसमध्ये न्यायाची जी प्रक्रिया आहे ती न्यायाची प्रक्रिया खूप कमी आहे. म्हणजे खूप कमी लोकांना शेवटपर्यंत न्याय मिळाला असं चित्र आपल्याला दिसलेलं आहे. जर या नराधमांना आपल्याला धडा शिकवायचा असेल, बाहेर मेसेज द्यायचा असेल, तर त्याच्या संदर्भात काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मार्ग काय? तुमचा म्यूट आहे आवाज. आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय. बोला बोला. पहिली गोष्ट म्हणजे आज वैष्णवीचा मृत्यू झाला म्हणून आपण या निमित्तानं चर्चा करत आहोत. हे आपलं महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं अत्यंत दुर्दैव आहे की अशा घटना घडल्यानंतरच आपल्याला कायदा व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि सगळं आठवतं. परंतु समाज प्रबोधनाच्या वाटेवर आपण कधी चालणार आहोत हा एक मोठा प्रश्न आहे. पहिले मला असं वाटतं की लव्ह मॅरेज असताना हुंडा मागितला, आपण माध्यमातून वारंवार म्हणजे लव्ह मॅरेज असताना तुम्ही हुंडा मागता, पण हुंडा मागणं हा गुन्हा आहे हे आम्ही कधी समाजाला सांगणार आहोत? बरं, वैष्णवीवर, मयुरीवर इतका अन्याय होत होता, ह्या मुली कधीच या अन्यायाबद्दल बोलल्या नाही, पण बोलल्या तेव्हा घरात बोलल्या. आपल्या पितृसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये घराच्या बाहेर असे विषय बोलले जात नाही. का बोलले जात नाही? जर माझ्यावर अन्याय होतो तर मी बोलायला पाहिजे. मग आपल्या प्रतिष्ठेला नख लागेल, वडिलांच्या प्रतिष्ठेला नख लागेल, समाजात आपली इब्रत काय राहील? आपण ते ओलांडून त्या घरात आलोय, जिना यहा मरना यहा, तिचं ते सगळं तिथंच आहे. हा टॅबू आहे ना. मग हा टॅबू जो आहे, जो तुम्ही म्हणताय, हे वलय आहे, हे इज्जतीचं, हे आम्ही तोडण्यासाठी मुलींमध्ये बळ कधी देणार आहोत? पालक असतील, शिक्षक असतील, समाज असेल, शेजारी असतील, मित्रमैत्रिणी असतील, हे कशासाठी असतात? हे ह्याच्यासाठीच असतात की माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल मी बोललं पाहिजे, वाचा फोडली पाहिजे. अशा व्यवस्था निर्माण करायला पाहिजे की आम्ही तुझ्या सोबत आहोत, तू याच्यातनं बाहेर ये.
आणि हे आपण करू शकत नाही. म्हणून राजकारण्यांचं पाठबळ असलेले अनेक लोक कायद्याच्या पळवाटामधनं पुढे जातात. आता तुमचा जो प्रश्न होता की ह्याला शिक्षेपर्यंत कसं पोहोचवणार, हा ह्याच्यामध्ये इतक्या गोष्टी कालांतराने मागे पडत जातील की हा नराधम जामिनावर सुटेल, दुसरं लग्न करेल, त्याला मुलं बाळ होतील आणि प्रतिष्ठित म्हणून हा पुन्हा समाजामध्ये आपल्याला दिसायला लागेल. हा ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? सामूहिकपणे आपण महिलांना सक्षम करणं, कायद्याचा प्रचार प्रसार करणं, आणि आता जसं एका राजकारण्याशी याचं नाव जोडलेलं आहे, ह्या सगळ्या पक्षाने त्याच्यातून बाजूला येणं, हा त्याला वाळीत टाकणं, म्हणजे बाकीच्यांना बरोबर आहे. सुद्धा म्हणजे पक्षाला यांच्या हे कळेल. कथित त्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणं, असं ते अतिशय महत्वाचं आहे. ज्याला प्रतिष्ठा म्हणून मिरवलं जातं, म्हणजे फोटो सेशन सुद्धा केलं जातं, त्याला प्रतिष्ठाच आहे ना, पुन्हा त्याला ग्लॅमराईज करण्याचा जो प्रयत्न आहे तो होता कामा नये. उलट त्यांची धिंड काढावी असं आता ताईंनी तर सांगितलं की जेणेकरून यांची प्रतिष्ठाच खल्लास होईल. सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, तुम्ही सामान्यातल्या सामान्य कुटुंबाशी सुद्धा जोडल्या गेलेल्या आहात. या समाजातलं वास्तव नेमकं काय? आज एक हाय प्रोफाईल केस समोर आली, राज्यभर चर्चा झाली, पण अशा अनेक हुंडाबळी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा अनेक महिला आहेत ज्या नोंदवल्या सुद्धा गेलेल्या नाहीयेत. मी आता डेटा सांगितला, 90% तर नोंद सुद्धा होत नाहीये. त्या सगळ्या सहन करतायत. कदाचित त्यातल्या काहींनी धीर सोडला असेल, काही जण आज सुद्धा सहन करत असतील. अशा परिस्थितीमध्ये ही व्यवस्था रिॲक्ट कशी होतीये आणि त्या आधार काय महिलांना? विलास भैया, या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवीचा जो काही बळी गेला, या बळीला 3 घटक कारणीभूत आहेत. त्यातला पहिला घटक ज्याच्यावर आता आपण चर्चा केली की कथित सामाजिक प्रतिष्ठेचे जे मानक आहेत ते इतके बेगडी आणि इतके तकलादू आहेत की खानदान की इज्जत, घराणा, आशिलाची पोरगी, घरंदाज, खानदानी पोरगी, कधी ब्र काढत नाही, ब्ला 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 ब्ला, या सगळ्या ओझ्यांच्या खाली वाकलेली ती कधी शब्दच काढत नाही की आपण आता पुन्हा वडिलांच्या घरी जाण्यापेक्षा आयुष्य संपवलेलं बरं. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचं जे हे बेगडी झू आहे, ते झू उतरवणं फार गरजेचं आहे. मुद्दा चर्चेला येतो आणि तात्पुरत्या आपल्याकडून चर्चा होतात, मात्र त्याच्यासाठी जी एक कायमस्वरूपी उपाययोजना आहे त्यावर काम केलं जात नाही. विशेष आहे की आज आपण 21व्या शतकाच्या मध्यावर पोहोचलेलो आहोत. एकीकडे लग्नाला मुली उपलब्ध होत नाहीयेत, लग्नाच्या बाजारात मुलीची संख्या कमी आहे. त्यालाही कारण हेच आहे की मुलगी जन्माला घालणे म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा सगळी सतत त्याच्यावरती कोणाचा तरी वॉच ठेवून घेणे, आणि त्यामुळे मुली जन्माला घालण्याकडे लोकांचं लक्ष जात नाही किंवा लोक धजावत नाहीत त्या गोष्टीसाठी. आणि तिथे पुन्हा 21व्या शतकाच्या मध्यावर आल्यावर अशी घटना घडते, ही चिंताजनक. याला जबाबदार असणारा दुसरा घटक जो आहे तो आहे इथली पोलीस यंत्रणा. वैष्णवीची थोरली जाऊ मयुरी हिने जेव्हा पोलीस तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संबंधित पोलीस स्टेशनने तिची तक्रार घेतली नाही. अत्यंत 2-4 तास जेव्हा ती थांबते आणि ती महिला आयोगाशी बोलायचा प्रयत्न करते तेव्हा महिला आयोगालाही फार उशिरा, आणि महिला आयोग त्याच्यात काही नाही, ठीक आहे तू जा पोलीस स्टेशनला, तुझी तक्रार लिहून घेतली जाईल. पण महिला आयोगही त्यानंतर पुढे त्या मयुरीसाठी काहीही करत नाही. म्हणजे पोलीस स्टेशनने जर त्याच वेळेला तक्रार नोंदवून घेतली असती तर कदाचित जर मयुरीची तक्रार झाली असती तर वैष्णवी आज हयात राहिली असती. याचा अर्थ ह्या लोकांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे आणि कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी कलम 32 नुसार या लोकांना सुद्धा म्हणजे अगदी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा पार्टी करणं गरजेचं आहे, सहआरोपी करणं गरजेचं आहे. यातला तिसरा घटक जो आहे महत्वाचा तो आहे महिला आयोग. महिला आयोगाचं काम फक्त तक्रार आल्यानंतरच बोलणे एवढ्या पुरतं नसतं, तर महिला आयोगाने दुहेरी पद्धतीने काम करायला पाहिजे. एक, महिलांच्या संबंधाने असणाऱ्या कुरीती, चाली, प्रथा, परंपरा या संबंधाने कशा पद्धतीने प्रबोधन घडवून आणता येईल त्यासाठी वेगवेगळ्या विभागीय स्तरावर परिषदा, आत्मचिंतन शिबिरं, वर्कशॉप, कायद्याचं करणं त्यांनी जास्त गरजेचं आहे, ना की कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये वावरणं. दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा आपल्याकडे तक्रार येते तेव्हा आपण किती फॉलोअप करतो, तर दर वेळेला आता सध्या असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या चाकणकर बाईंची ठरलेली उत्तर असतात. त्यांना कुणी बाईटही मागितला तर त्या बाईटमध्ये त्या वाचून दाखवतात
घटना या तारखेला घडली, हा पोलीस अधिकारी आहे, मी ही माहिती घेतली. अरे पण तू काय केलं स्वतः? तुमचा स्वतःचा काय रोल यावर त्या काहीच बोलत नाहीत आणि त्या पळून जातात. इव्हन कदाचित आज सुद्धा त्या तुमच्या चॅनलवर येणार होत्या, पण त्या पळून गेल्या. पळून जाणे हा त्यांचा फार स्वभाव आहे मोठा. महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा म्हणजे याही प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं, मयुरी जगतापच्याही प्रकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आता माझं म्हणणं असं आहे की ज्या पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला त्यांना पार्टी करणं गरजेचं आहे. मात्र पोलीस कुणामुळे वाचवत आहेत? मी असं अजिबात म्हणणार नाही की याच्यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा यांचा काही हस्तक्षेप आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचा माणूस म्हणून बऱ्याचदा त्याला वाचवण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत अश्लाघ्य आहे. किंबहुना राजेंद्र हगवणे यांच्या पत्नीचा नातेवाईक मोठा पोलीस अधिकारी आहे. कोण पोलीस अधिकारी आहे ज्याच्यामुळे हे सगळ्या लोकांना वाचवलं जातं? निलेश चव्हाण ज्याने बंदुकीचा धाक दाखवत ते बाळ त्यांच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, त्या निलेश चव्हाणवर 376 पासून ते 384, 323, 324, 307 सारखे गंभीर गुन्हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. त्या निलेश चव्हाणवर अजूनही पोलिसांनी कारवाई करत मकोकाची केस त्याची का अजून तयार केलेली नाही? हाही एक मोठा प्रश्न आहे. एक फक्त तुम्हाला थांबवतो. फक्त तुमच्या ह्याला दुजोरा देतो. आता दुपारी आमच्याकडे मयुरी जगताप आलेल्या होत्या, जी मोठी सून आहे त्या घरातली. त्यांनी त्याला दुजोरा दिला. एक वरिष्ठ अधिकारी आहेत, ते अधिकारी त्यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या नावानं धमक्या दिल्या गेल्या घरामध्ये की माझं कोणीच वाकडं करू शकत नाही. सासू त्यांची धमक्या द्यायची, माझ्यावर ह्यांचा हात आहे म्हणून तशा धमक्या दिल्या. प्रशासकीय वरदहस्त, राजकीय कवच कुंडलं आणि गुंड सुद्धा पाळलेले, याच्यातून निर्माण झालेला हा माज आज एका पोरीला जीव जाण्यापर्यंत पोहोचलेला आहे. हा मुद्दा आहे. मला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे. अनिल कसपटे आपल्या सोबत आहेत, गणेशजी सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचे काका आहेत. मी सुरुवातीला अनिलजींकडे जातो. तुम्ही ह्या सगळ्यामध्ये सातत्यानं डील करण्याचा प्रयत्न करत होतात, या सगळ्यातून मार्ग काढण्याचा मुलीचा बाप म्हणून तुम्ही प्रयत्न करत होतात. सवाल आज तुमच्याबद्दल सुद्धा विचारले जात आहेत की तुम्ही का मुलीला सतत पाठवत गेलात तिकडे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही या सगळ्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा या बड्या धेंडांशी लढताना तुम्हाला व्यवस्थेचा काय अनुभव आला? ही व्यवस्था तुमच्याशी कशी वागत होती? अनिलजी साहेब, सुरुवातीला आम्ही माझ्या मुलीचं हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मी त्या मनस्थितीत नव्हतो. पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी केस दाखल करायला गेलो त्यावेळेस घेतली त्यांनी. पण मुलगी माझी गेल्यानंतर 4, 5, 6 दिवस झाले, आज 7ही दिवस झाले, तरी ते 2 लोक बाहेर आहेत, ते आहेतच अजूनही. पण मला आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचा असं सांगायचं आहे की तुमच्यामुळं आणि आपल्या प्रसारमाध्यमामुळं माझं बाळ तरी मिळालं. यातून मला हे सांगायचं की या मीडियाच्या काय आपल्या सामान्य माणसांचं बाळ मिळालं याचं समाधान आहे, पण लेक गेली ना ती, म्हणजे तिच्या न्यायाची ही लढाई आहे. बाळ तर ते मिळणारच होतं, म्हणजे तो मुद्दा आहेच. पण ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था तुम्हाला सहकार्य करताना दिसली का? आणि दुसरं महत्वाचं, तुम्ही तक्रार करण्यासाठी का पुढे आला नाहीत याच्या आधी सुद्धा, जेव्हा तिनं विष पाहिलेली होती? कदाचित तेव्हा तुम्ही तक्रार दिली असती किंवा हे केलं असतं तर हे पुढचं अनर्थ टाळता आला नसता. ज्यावेळेस तक्रार करायची त्यावेळेस ती प्रेग्नंट होती, 3 महिन्याची. बरं, मला तिला हालचाल करता येत नव्हती, ना माझ्याकडे ठेवता येत होती. तिकडे घालवण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण तिच्या पोटात बाळ होतं. 5-7 महिन्यांनी तिचा 7व्या महिन्यात तिला प्रेग्नंट असताना मी इकडे वाकडला आणली. 2 महिने अशी ठेवली माझ्याकडे. डिलेव्हरी झाल्यानंतर 2 महिनेही माझ्याकडे ठेवली. आणि नंतर मुलाला घेऊन मी जो काय कार्यक्रम असतो बाकीचा सगळा मुलीला पाठवण्याचा, तो पाठवण्याचा कार्यक्रमही केला. त्यानंतर मला असं वाटलं की मुलगा झालाय. पहिलं असं वाटलं की आता ती प्रेग्नेंट आहे, तिला असं उलटं पालटं करून काही उपयोग होणार नाही.
पण ज्या वेळेस तिची डिलेवरी झाली, मुलगा झाला, मी आनंदित झालो, आम्ही सगळे आनंदात होतो मुलगा झाल्याच्या नंतर. पण सगळं पाठवणी झाली, सगळं झालं. पण त्यावेळेस थोड्या दिवसानंतर थोडं असं व्हायला लागल्यानंतर पण मला वाटलं की मुलगा झाला आहे, आता सगळं सुरळीत होईल, मुलगा झालाय सुरळीत होईल, मुलाच्या ह्याच्यात सगळे त्याच्या नादात विसरून जातील. पण त्यांचं काय तसं चिन्ह दिसलं नाही. बरं, एवढ्या म्हणजे आशा होती 8-10 तुमच्या महिन्यात. मनात, आशा होती त्यांनी की ती आज सुरुवात ना उद्या सगळं परिस्थिती करायचं. बदलेल. आशा होती बदलेल, पण मी असा अटकलेलो होतो की बाळाच्या एक बाजूला बाळ आणि त्या डिलेवरी व्हायच्या अगदी 9 महिने, हा, दोन्ही दुविधा मनस्थितीत मी अडकल्यामुळं मी ह्या मार्गाला न जाणं हे योग्य समजलं. बर, कारण तिची परवड डिलेवरीच्या वेळेस जरी तिने पॉयझन घेतलं त्यावेळेसही तिची परवड झाली असती, आणि बाळ झाल्यानंतर हे टॉर्चर करण्याच्या भानगडीत पडलो असतो तरी तिची हेंडसाळ झाली असती. हा, आणि शेवटी जे व्हायचं ते त्यांच्या मनाने करायचं ते त्यांनी केलंच. ठीक आहे. वर्षाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे, खरं तर आपण पोटतिडकीनं म्हणतो की हे असं करायला होतं, सहन नको करायला हवं होतं, पण एक मुलीचा बाप म्हणून सामान्य जो माणूस आहे, तो सातत्यानं प्रयत्न करतो की माझ्या मुलीचा संसार विस्कटू नये, तो सुरळीत होईल, आज उद्या ती आशा असते की कधीतरी ते सगळं नीट होईल. महाराष्ट्राच्या घराघरामध्ये मी म्हणतो असे लाखो उदाहरणं सापडतील, असे अनेक बाप असतील जे आज सुद्धा धीर धरून असतील की परिस्थिती बदलेल म्हणून. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी काय विचार करायला हवा? प्रत्येक वेळी तुकडा हे उत्तर ठरू शकेल का? नाही, म्हणून त्याच्या संदर्भाने तातडीने डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आपण बनवलेला आहे तो 498 डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल न करता मधला एक मार्ग ठेवलेला आहे आपण. हा. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत जाऊन आपण 24 तासाच्या आतमध्ये ह्या सगळ्या बाबतीमध्ये छान प्रकारे ऑर्डर्स कोर्टाकडून घेऊ शकतो, चांगलं काउन्सिलिंग होऊ शकतं. अशा पद्धतीने वागत असतील तर तो कॉन्फिडन्स देता येऊ शकतो. अडचण अशी आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये कायदा बनवताना असं म्हटलेलं आहे की 2 महिन्याच्या आतमध्ये निकाल लागला पाहिजे, 24 तासाच्या आतमध्ये ऑर्डर्स मिळाले पाहिजे. पण अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये संरक्षण अधिकारी तसं कामकाज करताना दिसत नाहीत. न्यायालयामध्ये दाखल होता सुद्धा 2-2 महिने निघून जातात. अगदी दूध अंगावर बाळ पाजणारं बाळ काढून घेतलं जातं, बायकांना हकलून दिलं जातं. ते बाळ मिळवताना सुद्धा आतापर्यंत पोलिसांच्या मदतीने आम्ही जाऊन PCR गाडी घेऊन बाळ घेऊन येत होतो. पण आता अशी परिस्थिती आहे की कोर्टाचे आदेश घेऊन या मगच आम्ही बाळ देऊ असं पोलीस सांगतात. त्यामुळे कायदा असून सुद्धा कायद्याची अंमलबजावणीच्या बाबतीमधली जी संवेदनशीलता प्रशासनाच्या पातळीवर, न्यायासनाच्या पातळीवर आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या पातळीवर असायला हवी, ती महाराष्ट्रात जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे एक कुठल्याही मुद्दा मला परिस्थितीत आपण म्हणालो पूर्ण करा तुमचं. म्हणून आपण जरी म्हणालो की डायरेक्ट 498 म्हणजे तिच्या वडिलांची मी मनस्थिती समजू शकते की त्यावेळेला MLC करून जर ही कारवाई झाली असती तर कदाचित आज ती जिवंत असती असं आपण म्हणत असताना DV ऍक्ट खाली जर गुन्हा त्याच वेळेला दाखल झाला असता, त्यांना बोलवलं गेलं असतं, काय कारवाई झाली असती आणि त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला जायची गरज नव्हती, त्यांच्या आणि यांच्या प्रतिष्ठेला आचही आली नसती. फक्त एक गोष्ट वैष्णवीच्या बाबतीत हे झालेलं नाहीये, पण वैष्णवीची जी दुसरी जाऊ होती, म्हणजे दुसऱ्या भावाची बायको आहे, मयुरीच्या बाबतीत हे झालेलं होतं. अदखलपात्र गुन्हा पहिल्यांदा दाखल झाला, समजावून सांगितलं झालं, FIR दाखल, दुसऱ्या दिवशी ते सुटले सगळे. मला प्रश्न तुम्हालाही विचारायचा आहे, आता माझ्याकडे ही FIR कॉपी आहे, ही सगळी FIR कॉपी आहे आता, आणि त्याचबरोबर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट सुद्धा आहे. या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे, 2 नंबरचा तो मुद्दा आहे, मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर बॉडी. असं जेव्हा पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे, अशा वेळी पोलिसांनी तिथं हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा होता का? आणि आता हत्येचा गुन्हा दाखल करून खरं तर कडक न्यायाची जी प्रक्रिया आहे त्या दिशेने आपल्याला जाता येईल का? अनुभव पाहता असं होईल असं मला वाटत नाही. का? कारण जरी तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपल्या बाजूने असला आणि हत्येचा गुन्हा दाखल झाला तरी सुद्धा हे सिद्ध करून हत्येच्या गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षा घडवणं या महाराष्ट्रात जड जाईल असं मला वाटतं. म्हणून अबेटमेंट टू सुसाईड हे जे लावलेलं आहे, आत्महत्येला प्रवृत्त केलं, हा जो लावलेला आहे, ज्याच्यासाठी तिचे बाबा, तिची आई, ती सगळी भावंड, आतापर्यंत झालेली प्रक्रिया, एम्स रेकॉर्ड, हे सगळं आम्हाला अधिक वकील म्हणून उपयोगी पडेल.
हत्येचा गुन्हा दाखल झाला तर ते दुर्दैवाने काहीतरी गडबडी करतील आणि त्यांना एवढा राजकीय वरद असते. पोलीस अधिकारी त्यांच्या सोबत आहे. भविष्य काळामध्ये तुम्ही आम्ही आज बोलतोय, उद्या आम्ही त्यांच्या सोबत असू नसतो आपण सांगू शकत नाही. खरंय खरंय, त्यामुळे कारण अशा ही न्यायालयीन लढाई परिस्थितीमध्ये खूप त्यांना मोठी ही आहे. लढाई लढायची आहे. हा, आणि ही म्हणून लढाई त्यांना लढायची आहे. आत्महत्येला हो, लढाईची मी सहमत आहे. आहे. हे जरी आज आजच्या तारखेला आपण हे म्हणालो, त्या बाळाला मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रसिद्धी माध्यमांनी पुढाकार घेतला म्हणून या टप्प्याला तरी आलो. पण बहुतेक केसेसमध्ये आमचा प्रॅक्टिकली अनुभव असा आहे, 5 ते 10 वर्ष लागतात आणि निर्दोष मुक्तता होते. अशा घरात परत त्याच समाजातली मुलगी दिली जाते. त्या मुलीचे दागिने घेऊन ती दुसरी मुलगी फिरताना वावरताना आम्ही बघतो. त्यामुळे तातडीनं माझं पहिलं मागणं विलास असं आहे की जेवढे म्हणून पैसे, जे चांदी, सोनं, ती गाडी, हे सगळं तातडीने आजच्या आज पोलीस स्टेशनमध्ये FIR असताना चार्जशीट फाईल व्हायच्या आत आधी ते सगळं ताब्यात घेतलं पाहिजे. आणि तसं ते ताब्यात त्या तसं बालकाच्या ताब्यात नावाने घेण्याचा गेलं अधिकार पाहिजे. आहे, आणि घेता येतं तसं हो, कायद्याने. अगदी 100% आहे, 100% आहे हा पोलिसांना अधिकार. रिकव्हरी करण्याचा आता अधिकार आहे. पोलिसांना हा अधिकार आहे. पोलिसांना ही कलम लावून हे ताब्यात घेण्याचा अधिकार 100% आहे. पोलीस हे नक्की करू शकतात. त्यामुळे ठीक आहे. हे सगळं हुंड्यासाठी जे झालेलं आहे ते सगळी ऐवज तिचं स्त्रीधन आहे ते तिच्या माहेरच्यांच्या ताब्यात दिलं पाहिजे. तिच्या लेकराच्या नावाने ते सगळं जमा झालं पाहिजे आणि अज्ञान पालक म्हणून त्या आजी आजोबांना तो अधिकार असला पाहिजे. एवढं जरी आपण करू शकलो, हे सुद्धा करताना आमची दमछाक होते. आधार खरंय. कार्ड मुलगी विसरून येते, आधार कार्ड आम्ही सासरवरून आणू शकत नाही. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये हे एकेकाळी आम्ही मोठ्या प्रमाणावर महिला मंडळ बचत गटातल्या महिला जाऊन हे करू शकत होतो. पण आजच्या तारखेला पोलीस कोर्टाकडे हात दाखवतात आणि कोर्ट पोलिसांकडे हात दाखवतं आणि आम्ही न्याय न्याय म्हणत तारीख पे तारीख बघत राहतो. ठीक आणि आहे. अशा हे पद्धतीने आमच्या वैष्णवी आमच्या दुर्दैवी आयुष्यातून वास्तव अकाली तुम्ही सांगताय स्वप्नांसहित ताई. गायब होतात. दुर्दैवी वास्तव तुम्ही सांगताय. आणि या सगळ्यात मला खरं तर तृप्तीताईंना विचारायचं आहे, तुम्ही सुद्धा काय सांगाल जर इथं स्पष्टपणे हे लिहिलेलं होतं, ह्या पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ओरडू ओरडू सांगतोय की मृत्यूच्या वेळेस तिच्या शरीरावरती अनेक जखमा होत्या. मग जर त्या जखमा होत्या तर मृत्यूचं आत्महत्या समजूनच हे सगळं का करण्यात आलं? का ती हत्या आहे अशा अनुषंगाने त्याचा तपास करण्यात आला नाही? खरं तर आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे हा, आणि ती आत्महत्या आहे आतापर्यंत सगळं समोर येत होतं. परंतु मला वाटते जर इतक्या जखमा असतील तर नेमकं ती सुसाईड आहे का, तिला वडिलांनी सुद्धा जी शंका उत्पन्न केलेली आहे की कदाचित माझ्या मुलीला गळा दाबून मारलेलंही असेल. तर मला वाटतं की अशा पद्धतीनं जर इतक्या जखमा असतील तर त्याच्यात हत्येचा सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण तिने मागच्या वेळी जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता त्याच्यानंतर सगळं सुरळीत झालं होतं, मुलगा झालेला होता, बाकीचं सगळं व्यवस्थित झालेलं होतं. पण आता अशा वेळेला ती आत्महत्या तिने केली असती का तिला मारून टाकलेलं आहे? तर मला वाटतं की पोलीस त्या बाबतीत तपास करतील आणि काही कलम त्याला एक छोटासा छोटासा हे आहे, FIR माझ्याकडे आहे आणि म्हणून अनिलजींना विचारायचं आहे. अनिलजी, जेव्हा तुम्हाला वैष्णवीच्या मृत्यूच्या संदर्भात माहिती मिळाली तेव्हा तुम्हाला असं सांगण्यात आलं आम्ही मारून टाकलंय तिला? कोण काय म्हणालं जरा प्लीज सांगा ना ते. ज्यावेळेस मी घरी 4-4:30ला होतो, हा. तिची मम्मी आणि त्या 4 वाजता 4-4:15ला ती पण आली. आम्ही दोघं घरी होतो. माझा एक मुलगा बाहेर होता, घराच्या बाहेर होता, आणि माझा छोटा मुलगा घरातच होता. आणि मग मला फोन आला माझ्या भावाचा, म्हणला चल आपल्याला दवाखान्यात बोलवलं, दवाखान्यात जायचं असं मला फोन आला. मग दोन्ही पोरांना घे म्हणला आणि बहिणीला घे, आपण चौघही जायचं. मग माझ्या भावाने घेऊन गेला. पण फोन गेला तो आमच्या दाजींना गेला, दाजींच्या मुलाला गेला, की त्यांना असं सांगण्यात आलं की तुझ्या मामाला सांग की तिने फाशी घेतली आहे आणि तिला दवाखान्यात आणलेली आहे, त्यांना तिकडे जा. मग हे मला नव्हतं माहिती. ज्यावेळेस माझ्या भावाने मला तिथं नेलं, आता मला तर त्या माझे दाजी डायरेक्ट सांगू शकत नव्हते की असं असं झालंय, म्हणून त्यांनी माझ्या भावाला फोन केला. मग त्यांनी तिकडे नेल्यानंतर मग ते मला तिथं समजलं की असं असं झालं म्हणून. आणि त्यांनी असा फोन केला होता, पण म्हणजे शशांक आगवणेंनी माझ्या दाजींना असं फोन, दाजींच्या मुलाला का दाजींना असा फोन केला की तिने फाशी घेतलेली आहे, तिला
बावधनच्या तिथं दवाखान्यात आणलेलं. बरं, असा पण प्रत्यक्ष असं मला स्थळावर समजलं. तुम्ही कधी गेला होता? तिथे तुम्हाला गेल्याच्यानंतर ती त्याच्याबद्दलची काही माहिती देण्यात आली? नाही, काय नाही त्या माहिती देण्यात आली. मी गेल्यानंतर पळतच तिथं गेलो तर त्या ह्याच्या तिथं रूममध्ये ती अशी आडवी ठेवलेली होती. हा. मी तिला कवटाळली. नाही, मी समजू शकतो. पाहिलं पण ते न बघण्यासारखं होतं. फक्त तिचे मुके वगैरे घेतले, पाहिलं तिचे असं करून पाहिलं, इकडे इकडे पाहिलं, काळी नाही पाहिलं. मी बाहेर निघून आलो तिथं. मला कुठली माहिती देण्यात आली नाही, काय नाही. वैष्णवीला मारहाण कधी झाली होती? त्याच्या आधी काही तुमच्याशी संवाद झाला होता? कारण व्रण जर आहेत, आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्या असं दिवशी मारहाण सांगतायत. झालेलं ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं आहे, मल्टिपल इंजुरीज आहेत असं सांगतायत. म्हणून मी तुम्हाला विचारतो की तिला मारहाण झाल्याबद्दल कधी सांगितलं होतं तिनं? तिला मारहाण झालेली ती 2-2.5 महिन्यापूर्वी झाली होती ना. तिच्या नंदेने तिला मारहाण करून घरीच आणली होती. मी परवाच्या ह्याच्यात कालच्या ह्याच्यात सांगितलं की 2-2.5 महिन्यापूर्वी तिला मारलं. तिच्या तोंडावर मृतदेहावर ज्या जखमा होत्या त्या कसल्या होत्या? त्या दिवशीच्या ताज्या जखमा होत्या ना, त्या जखमा होत्या त्याच्याच जखमा आहेत ना त्या. सुषमाताई, हे सगळं जर बघता या सगळ्या प्रकरणाचा हत्या या अनुषंगाने सुद्धा तपास करायला हवा. हे जे इंडिकेट केलं होतंय सगळं ते पाहता मध्ये मृतदेह आढळलेला होता आणि मृतदेहावरच्या एकूण व्रण आणि जखमा पाहता हा मृत्यू संशयास्पद आहे हे प्रथम दर्शनी पोलिसांच्या लक्षात यायला काहीच हरकत नाही. मात्र पोलिसांनी स्वतःचा विवेक वापरला नाही, किंबहुना पोलीस एका वेगळ्या फॅसिनेशन मध्ये किंवा एका वेगळ्या इम्पॅक्ट खाली होते हे नाकारता येत नाही. ते वारंवार आपल्या पुढे आलेलं आहे. मात्र मी वर्षाताईंच्या म्हणण्याशी सहमत आहे की ज्या पद्धतीने एक लीगल प्रोसेस म्हणून जेव्हा बघितलं जातं त्यावेळेला कदाचित आपण आत्ता खुनाचा प्रयत्न म्हणून आग्रह करू, मात्र जर न्यायालयीन लढाईमध्ये तिथे आपण कमी पडलो तर ही माणसं पुन्हा निर्दोष सुटू शकतात. पण आता त्यामुळे आता आपल्याला न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आणि एक लीगल प्रोसिजर पुढे नेण्यासाठी आता 498 आणि त्यानुसारचे जे चार्जेस लागलेले आहेत त्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. सोबतच आता मूल हिरावून घेताना ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागलं गेलं, आपण खूप वेळा म्हणजे मला खरंच या गोष्टीचं थोडं वाईटही वाटतंय की आपण वैष्णवीच्या बाबांशी बोलताना की तुमच्या का लक्षात आलं नाही, तुमच्या का लक्षात आलं नाही, तर कुठल्याही आई वडिलांचा एक प्रयत्न असतो की आपल्या लेकराचा संसार झाला पाहिजे. आणि कुठल्याही आई वडील ही कल्पना सोशल मीडियावर आज विचारणारा हा सवाल आहे, ही कल्पना करू शकत नाहीत की आपल्या मुलीच्या बाबत इतकं वाईट काही घडू शकतं. किंबहुना ज्या लग्नाला उपमुख्यमंत्री हजर राहतात त्या लग्नात जर उपमुख्यमंत्री आणि एवढे मोठे नेते हजर राहत असतील तर ती माणसं इतकी राक्षसासारखी वागू शकतात याची कल्पना कुणालाही सुतराम येणार नाही. हा एक भाग आहे. दुसरं असं की कालपर्यंतही त्यांनी त्यांचा संयम बाळगला. त्याचं कारण नीट समजून घ्या की ते बाळ त्यांच्या ताब्यात होतं. त्या बाळाला इजा होऊ नये, दुखापत होऊ नये, ते बाळ सुखरूप ताब्यात आलं पाहिजे यासाठी कसपटे कुटुंबियांना खूप पेशन्स ठेवणं सुद्धा गरजेचं होतं. ज्या पद्धतीने हे बाळ मिळालं हे पुन्हा एकदा आपण समजून घ्या की ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड स्वतःहून हजर झाला, पोलिसांनी काहीच केलं नाही, तो स्वतः हजर झाला, किंवा प्रशांत कोरटकर याला तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतलं, महाराष्ट्र पोलिसांनी काहीच केलं नाही. अगदी तीच पद्धत आहे. बाळ पोलिसांनी मिळवलंच नाही, अज्ञात इसमाने एका रस्त्यावर फोन करून बाळ आणून दिलं. म्हणजे किती हा पोलिसांचा नाकर्तेपणा आहे की ते बाळ पोलिसांना शेवटपर्यंत हस्तगतच करता आलं नाही. सत्ताधारी जरी असले तरी या विषयात राजकारण न आणता मी खरोखरच रुपाली ठोंबरे आणि वैशाली नागवडेचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी बियॉन्ड द बाउंड्री जाऊन काम केलं आणि ते बाळ ताब्यात घेण्यासाठीचे प्रयत्न केले. हे सगळं जर बघितलं तर कुणाच्या जीवावर अनिल कसपटे आणि त्यांच्या कुटुंबाने कुणाच्या जीवावर लढणं अपेक्षित होतं
हा. जिथे पोलीस यंत्रणा जीव गेल्यानंतरही अजूनही राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियाला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर कसपटे कुटुंबाने टाहो फोडून तरी काय झालं असतं. हे तर भला हो की सगळे माध्यम सोबत राहिली आणि माध्यमांनी हा विषय उचलून धरला म्हणून तरी एवढं प्रकाश झोतात आलं. नाही तर कदाचित जर आपण तुम्ही पोलिसांनी सगळ्यांनी हा यांच्या विषय उचलून भरोश्यावर धरला, झालं नसतं. माध्यमांचं तर ते काम आहे. तुम्ही सगळ्यांनी याच्याबद्दल आवाज उठवला, या आक्रोशाला तुम्ही आवाज दिलेला आहे या माणसांच्या. मला खरं तर आता अनिलजींना विचारायचं आहे, अनिलजी आम्ही तर आहोत तुमच्या सोबत, पण ही पुढची जी लढाई आहे ही लढाई तुम्हाला किती चॅलेंजिंग वाटते? कारण आज आम्हाला जी माहिती मिळाली, वेगवेगळे ट्विट आले, आता ताईंनी माहिती दिली, दुपारी मयुरीजींनी सांगितलं की यांचे प्रशासकीय लागेबांधे आहेत, यांचे राजकीय लागेबांधे आहेत, यांचे गुंडांसोबतचे लागेबांधे आहेत. या मस्तीच्या जीवावर यांनी आतापर्यंत हे सगळं केलेलं आहे, ही छळछावणी चालवलेली आहे. पण या सगळ्यांना आता शेवटपर्यंत म्हणजे त्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठीची तुमची लढाई किती चॅलेंजिंग वाटते तुम्हाला? तर माझी लढाई चॅलेंजिंग आहेच, कारण त्या माणसाच्या आज तुम्ही सांगताय आणि सगळी दुनिया बघती की त्या माणसाला कोणाकोणाचं कसं कुठल्या मार्गाचं पाठबळ आहे. शेवटी मी आता ते परमेश्वरावरती ठेवणार आहे. जे काही वस्तुस्थिती, जे काही घटना घडत गेल्या, होत गेल्या, त्या मी सगळ्या आपल्या माध्यमासमोर मांडल्यात, सगळ्यांनी ते पाहिल्यात. मला जेवढं शक्य होईल तेवढे मी पाठपुरावे देणार, घेणार, बघणार. शेवटी परमेश्वराच्या जे मनात असेल ते होईल आणि तुमच्यासारखं माध्यम वर्षात मला न्याय देतील. आम्ही आहोत, आम्ही तर आहोत तुमच्या सोबत. महाराष्ट्र म्हणून आहे. मला वैष्णवीचे आई बाबा आई कुटुंबियांना सांगायचंय की तुम्ही महाराष्ट्रात आहात, तुम्ही स्वतःला अजिबात एकटं समजू नका. सुषमाताई आहेत, तृप्तीताई, आम्ही बियॉन्ड पार्टी, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहात. कुठल्याही क्षणी तुम्हाला असं वाटलं की इथं राजकीय दबाव येतो, प्रशासकीय काहीतरी गडबडी होत आहेत किंवा काही गुंड तुम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न करतायत, तर कुठल्याही परिस्थितीत वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्रियांच्या सोबत सुषमाताई असतील, आम्ही पार्टीच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळ्या महिला तुमच्या सोबत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही विलासजी याच्यासाठी तुम्ही आमच्या सगळ्यांचे संपर्क त्यांना देऊन ठेवा. कधीही त्यांना असं वाटलं की आमच्या सगळ्यांची त्यांना गरज आहे तर आम्ही सगळं बाजूला ठेवून त्यांच्यासाठी उभे राहायला आणि भूमिका घ्यायला तयार आहोत. आज केवळ एक घटना घडली म्हणून इथे चर्चेला आम्ही आलेलो नाही. आम्हाला आमच्या लेकींसाठी, सावित्रीच्या लेकींसाठी हा महाराष्ट्र सुरक्षित राहायला हवा. नांदायला गेलेल्या मुलींना सुद्धा माहेरचं दार खुलं आहे हा विश्वास आम्हाला आमच्या मुलींना द्यायचा आहे. त्यामुळे केवळ वैष्णवीसाठी इथे अश्रू ढाळून चर्चा करून बाहेर पडणारे आम्ही कार्यकर्त्या नाही. आम्ही त्या कुटुंबासोबत तिला न्याय मिळवून देण्यासाठी रात्रीच्या 12 वाजता सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत उभे असणार आहे. आणि हा विश्वास तुम्ही देवाच्या भरोश्यावर तुम्ही महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या आणि जरी राजकारणात असल्या म्हणजे खरं तर ते महिला आयोग कसं राजकीय झालंय हा एक वेगळाच विषय कधीतरी नंतर आपण त्याच्यावर करूयात. आपल्याला राजकीय त्याला रंग नको म्हणून मी टाळतोय ते. हा सुषमाताई आहे की आम्ही वैष्णवीची उणीव आपल्या आयुष्यातून भरून अजिबातच काढू शकत नाही. मी आपल्या भावना, संवेदना समजू शकते आणि आपल्या या सगळ्या वेदनेमध्ये आम्ही सुद्धा सहवेदनेचे प्रवासी आहोत. आम्ही ती उणीव भरून काढू शकत नाही. मात्र या लढाईत आपण एकटे नाहीत एवढा मात्र विश्वास बाळगा. हक्काने अगदी आपण केव्हाही सांगा. आणि आम्ही ही संपूर्ण लढाई जोपर्यंत राजेंद्र हगवणेची नुसती अटक नाही तर याच्यात निलेश चव्हाणला सुद्धा अटक झाली पाहिजे, मकोका लागला पाहिजे. आणि या सगळ्या लोकांना विशेषतः करिश्मा हगवणे सारखे जे एक व्हॅम्प टाईप जे रोल करणारे लोक आहेत अशा लोकांना सुद्धा शिक्षेपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी असेल आणि त्यासाठी आम्ही अगदी ताकदीने आपल्या सोबत आहोत. थँक्यू ताई. तृप्तीताई दुपारी मी कसपटे कुटुंबांच्या घरी गेले होते. मी वैष्णवीच्या आईलाही भेटले. आईचा आक्रोश दुपारी इतक्या जोरात होता. वडिलांचं बोलणं होतं. मी काकांना आणि काकूंना दोघांनाही सांगितले की राजेंद्र हगवणेला अटक तर झालीच पाहिजे पण वैष्णवीला न्याय मिळण्यासाठी आता तुम्ही खंबीर उभं राहिलं पाहिजे आणि तुम्हाला साथ द्यायला आम्ही शेवटपर्यंत तिथं असणार आहोत. आता जसं वैशालीताई म्हटल्या किंवा सुषमाताई म्हणाल्या
महाराष्ट्रातल्या अनेक संघटना, अनेक महिला तिथं आलेल्या आहेत. आज मीडिया तुमच्या बरोबर आहे. आता मात्र या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी तुम्ही खंबीर राहा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. नक्कीच. आणि हा महाराष्ट्र लढवय्या रणरागिणींचा आहे आणि आज त्यांची ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये त्या सुद्धा एकट्या नाही आहेत. ही लढाई काही केवळ महिलांची आहे असं सुद्धा नाही आहे. प्रत्येक संवेदनशील माणूस आणि माणूस या लढाईमध्ये तुमच्या सगळ्या सोबत आहे आणि निश्चितपणे एक असा मेसेज जायला हवा या सगळ्या प्रकरणामधनं की पुढच्या अनेक लोकांना त्याच्याबद्दल खरं तर भीती वाटली पाहिजे, कायद्याची धाक वाटला पाहिजे. याबद्दल सामान्य प्रेक्षकांचे मत सुद्धा जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही प्रश्न विचारला की वैष्णवीच्या गुन्हेगारांवर हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा का? प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. 96% प्रेक्षकांना वाटतंय होय. कदाचित त्यांना कायदेशीर त्याच्याबद्दलचे काय अंग आहेत हे माहीत नसेल, पण भावना ही आहे की या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा करा, यांना अद्दल घडवा. हा सरकारला सुद्धा मेसेज आहे. तुम्ही सुद्धा खंबीरपणे उभे राहा, फास्ट ट्रॅकमध्ये चालवा आणि त्याचबरोबर चांगले वकील देऊन या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहा. आज हा महाराष्ट्र लाडक्या लेकींनी सत्तेत ज्यांना बसवलंय ते लाडक्या लेकीला न्याय देण्यासाठी मैदानात येतील, उभे राहतील अशी आशा करूया. आज मी त्या सगळ्या रणरागिणींचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आहात, तुम्ही लढताय आणि अनेकांची तुम्ही प्रेरणा आहात. या चर्चेत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.